जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवरती नवीन आला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. वुमन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात दिल्लीने अंतिम फेरी गाठली आहे. साखळी फेरीत अव्वल स्थान कायम ठेवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. आता दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यापैकी एका विजेत्याशी होईल. मागच्या पर्वातही दिल्लीने अंतिम फेरी गाठली होती, मात्र मुंबई इंडियन्सने पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. साखळी फेरीतील अंतिम सामन्यात गुजरात जायंट्सला पराभूत करत गुण तालिकेत अव्वल स्थान ठेवले आहे. आता अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या सामन्यातील विजेत्याशी होईल. दरम्यान गुजरात जायंट्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, पण हा निर्णय चुकीचा ठरला. गुजरातला 20 षटकात 9 गडी गमावून 126 धावा करता आल्या. गुजरातने दिल्लीसमोर विजयासाठी 127 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दिल्लीने 3 गडी गमावून 14व्या षटकात पूर्ण केलं. शफाली वर्माच्या झंझावाती अर्धशतकामुळे दिल्लीचा विजय सोपा झाला. गुजरातची सुरुवात निराशाजनक राहिली. अवघ्या 16 धावांवर आघाडीचे 3 फलंदाज तंबूत परतले. वॉर्न, बेथमुनी आणि हेमलता स्वस्तात बाद झाले. त्यानंतर फोइबे, लिचफील्ड आणि गार्डनरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण फोइबे 21 आणि गार्डनर 12 धावांवर तंबूत परतले. तर भारतीय फुल मालीने 36 चेंडूत 42 धावांची खेळी केली. ब्रायसनने शेवटी येऊन 28 धावा जोडल्या, त्यामुळे 126 धावांपर्यंत मजल मारता आली.